आकर्षणाचा नियम हेच जीवनातील महान रहस्य आहे. आकर्षणाच्या नियमानुसार समान गोष्टी एकमेकांकडे आकर्षित होतात. म्हणूनच जेव्हा तुम्ही एखादा विशिष्ट विचार मनात आणता तेव्हा त्यासारख्या अनेक अन्य विचारांना स्वतःकडे आकर्षित करता. विचारांमध्ये चुंबकीय आकर्षण शक्ती असते आणि प्रत्येक विचाराची एक फ्रिक्वेन्सी असते. जेव्हा तुम्ही मनात एखादा विचार आणता तेव्हा तो विचार प्रक्षेपित होऊन ब्रह्मांडात पसरतो आणि एखाद्या चुंबकाप्रमाणे समान फ्रिक्वेन्सीच्या गोष्टी आकर्षित करतो. विचार स्वरूपात पाठवलेली प्रत्येक गोष्ट उगमस्त्रोताकडे परत येते आणि तो उगमस्त्रोत तुम्ही आहात. तुम्ही स्वतः एक मानवीय ट्रान्समिशन टॉवर आहात. तुमच्या विचारांनी तुम्ही ती विशिष्ट फ्रिक्वेन्सी प्रक्षेपित करता. तुम्हाला तुमच्या जीवनातील कोणतीही गोष्ट बदलायची असेल तर विचारामध्ये बदल घडवून आणून फ्रिक्वेन्सी बदला. तुमचे सध्याचे विचार तुमचं भविष्यातील जीवन घडवीत असतात. ज्या गोष्टींचा तुम्ही सर्वाधिक विचार करता किंवा ज्यावर सर्वाधिक लक्ष केंद्रित करता तीच गोष्ट तुमच्या जीवनात दृश्य होते. तुमच्या विचारांनाच जीवनात अस्तित्व येते. तुमचे विचारच वस्तू बनतात. आपण ज्या विश्वात राहतो त्या विश्वाचे काही नियम आहेत. उदाहरणार्थ गुरुत्वाकर्षणाचा नियम. जेव्हा तुम्ही एखाद्या इमारतीवरून पडता तेव्हा तुम्ही खालीच येणार. तुम्ही सज्जन आहात की दुर्जन यामुळे काही फरक पडत नाही. तुम्ही जमिनीवरच पडणार. आकर्षणाचा नियम हा निसर्ग नियम आहे. हा गुरुत्वाकर्षणाच्या नियमा इतकाच निष्पक्ष आणि सर्वव्यापी आहे. तो अचूक आणि अत्यंत काटेकोरपणे कार्यरत राहतो. या क्षणी तुमच्या सभोवताली जीवनात जे जे काही आहे ती सर्व प्रत्येक गोष्ट तुम्ही स्वतः आकर्षित केलेली आहे. यामध्ये त्या प्रत्येक गोष्टीही अंतर्भूत आहेत. ज्यांच्यामध्ये तुम्ही दुःखी आहात किंवा तक्रार करत आहात. हे मी जे बोलते आहे ते ऐकणं तुम्हाला फारसं आवडणार नाही याची मला जाणीव आहे. तुम्ही लगेच म्हणाल, मी त्या कार ॲक्सिडेंटला आकर्षित नव्हतं केलं. मी त्या मला खूप त्रासदायक ठरलेल्या गिऱ्हाईकाला तर मुद्दामूनच आकर्षित केलं नव्हतं. मी कर्जाचा डोंगर आपवून आकर्षित केला नव्हता. पण तरीही तुमच्या नजरेला नजर भिडून मी हेच म्हणेन की हे सर्व तुम्हीच आकर्षित केलं. हा सिद्धांत पचवणं खरोखरच जड आहे. परंतु एकदा का हा सिद्धांत तुम्ही स्वीकारलात की तुमचं जीवन आमूलाग्र बदलून जाईल. जेव्हा लोक रहस्याचा हा भाग प्रथमच ऐकतात तेव्हा त्यांना इतिहासातील अशा घटना आठवतात ज्यामध्ये खूप लोक एकदम मृत्युमुखी पडले होते. त्यांना एक गोष्ट कळणं अवघड होतं की इतके सगळे लोक एकाच वेळी त्याच विशिष्ट घटनेला कसे काय आकर्षित करू शकतात. परंतु आकर्षणाच्या नियमानुसार खरोखरच ते सर्वजण त्या विशिष्ट घटनेच्या फ्रिक्वेन्सीवरच राहिलेले असणार. याचा अर्थ असा नव्हे की त्यांच्या मनात त्याच विशिष्ट अपघाताचा विचार आला, परंतु निश्चितच त्यांच्या विचारांची फ्रिक्वेन्सी आणि त्या अपघाताची घटनेची फ्रिक्वेन्सी याचा कुठेतरी मेळ जुळून आला असावा. जर एखादी व्यक्तीला सतत असंच वाटत राहिलं की ती चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणीच असणार आणि तिचं बाह्य परिस्थितीवर कोणतेही नियंत्रण नाही, तर भीती, दुर्बलता, वियोग, ताटातूट अशा सततच्या विचारांनी ती व्यक्ती अयोग्य वेळी अयोग्य ठिकाणी असणं आकर्षित असते. तुम्ही आता या क्षणी निर्णय घेऊ शकता. तुम्हाला खरोखरच असं निश्चितपणे वाटतं का की तुमच्या जीवनात वाईट घटना कोणत्याही क्षणी घडू शकतात आणि हे सर्व केवळ दैवाधीन आहे? तुम्हाला खरोखरच वाटतं का तुम्ही चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणीच असणार आणि अशा प्रकारच्या परिस्थितीवर आपलं कोणतंही नियंत्रण नाही? की तुम्हाला असा विश्वास वाटतो आणि हे जाणून घेण्याची इच्छा आहे की
की तुमचं नशीब हे तुमच्याच हातात आहे आणि तुमच्या जीवनात सर्व चांगल्याच गोष्टी घडू शकतात, कारण तुम्ही अशा चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करून त्याबाबत विचार करत आहात. तुम्हाला निवड करायला वाव आहे आणि तुम्ही ठरवला निवड कराल तेच विचार तुमचे जीवनाभू बनवून प्रत्यक्षात साकारतील. तुम्ही सततच्या विचारांनी आमंत्रित करीत नाही, फरमावित नाही, बोलवत नाही, तोपर्यंत कोणतीही गोष्ट तुमच्या जीवनात येऊ शकत नाही. आपल्यापैकी बहुतेक जण बेफिकीरपणे अजाणते जीवनातील घटनांना आकर्षित करत असतात. आपल्याला असंच वाटत राहतं की यावर आपलं काहीच नियंत्रण नाही. आपल्या विचार भावनांना आपण स्वच्छंद सोडलेलं असतं आणि म्हणूनच नकळत आपण अनेक गोष्टी आकर्षित करत असतो. कोणीही व्यक्ती जाणून बुजून नको असलेल्या गोष्टी आकर्षित करत नाही, कारण नाही करणारसुद्धा नाही. आता रहस्य समजल्यानंतर मात्र या ज्ञानाच्या प्रकाशात तुम्हाला सहज कळेल की काही घटना तुमच्या किंवा इतरांच्या आयुष्यात का घडल्या असाव्यात. केवळ आपल्या विचारांची महान सृजनात्मक रचनात्मक शक्तीची जाणीव नसल्यामुळेच हे घडतं. तुम्ही हे सर्व प्रथमच ऐकता तेव्हा कदाचित तुम्हाला वाटेल, अरे बापरे, म्हणजे आपल्या मनातील विचारांवर सतत नियंत्रण ठेवत राहायचं फारच अवघड काम आहे. सुरुवातीला हे असं वाटतं, खरं आहे, पण त्यातच तर गंमत आहे, मजा आहे. रहस्य अंमलात आणण्यासाठी बरेच शॉर्टकट आहेत. तुम्हाला त्यातील कोणता शॉर्टकट सोपा वाटतो ते फक्त पहा, पुढे वाचत राहा, म्हणजे कळतील. हे शॉर्टकट तुम्हाला तुमच्या जास्तीत जास्त उपयुक्त पडेल असा निवडा की झालं. मनात येणाऱ्या प्रत्येक विचारांचे नियंत्रण करणं केवळ अशक्य आहे. संशोधकाचं असं म्हणणं आहे की आपल्या मनात प्रतिदिन सुमारे 60,000 विचार येत असतात. सर्व 60,000 विचारांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केल्यास आपण किती दमून थकून जाऊ, कल्पना करा. सुदैवाने यासाठी एक सोपा मार्ग आहे आणि तो म्हणजे आपल्या भावना. आपल्या भावना आपल्या सांगतील की म्हणजे आपण कोणत्या विचारात गुंतलो आहे. भावना निश्चितच खूप महत्त्वाच्या असतात. जीवनाला आपल्याला हवा तसा आकार देण्याच्या कामात त्या भावना खूप मदत करतात. जीवन निर्मितीच्या हत्याराच म्हणा ना. तुमच्या मनातील विचार हेच प्रत्येक घटनेचे मूळ कारण आहे. बाकी जे जे तुम्ही पाहता अनुभवता ते फक्त परिणाम आहेत आणि यामध्ये आपल्याला भावनांचाही अंतर्भाव आहेच. या सर्व गोष्टी मागील कारण तुमचे विचारच आहेत. मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि अशा प्रकारेच आपण आपल्या जीवनातील रहस्य जाणून घेऊया. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. मी अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ या चॅनलवरती आणत असते आणि व्हिडिओला एक लाईक करून एक छानशी कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ.